मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे. भगरे गुरुजी यूट्यूब चॅनलवर ऑगस्ट महिन्याच्या मासिक भविष्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, हा दुसरा भाग आहे ऑगस्ट महिन्याचा. या दुसऱ्या भागामध्ये दोन महत्त्वाच्या राशींचा आपण परामर्श घेणारे मासिक भविष्यानिमित्ताने. या दोन राशी, राशीचक्रातली तिसरी मिथुन रास आणि चौथी कर्क रास, या दोन राशींबद्दल. तर मिथुन राशीचं राशी भविष्य बघण्यापूर्वी या महिन्यामध्ये काय बदल ग्रहांचे होतात ते आणि ते कशा पद्धतीचे असणारे याचा देखील आपण विचार केला पाहिजे. मग मिथुन राशीसाठी काय आहे तर रवी 16 ऑगस्टपर्यंत धनस्थानात असेल आणि त्यानंतर रवी पराक्रम स्थानातनं भ्रमण करेल. मंगळ जो आहे तो 26 ऑगस्टपर्यंत व्ययस्थानात असेल आणि त्यानंतर तो लग्नस्थानातनं भ्रमण करेल. बुध 22 ऑगस्टपर्यंत पराक्रमात असेल, त्यानंतर 5 ऑगस्टपासून वक्री झाल्यामुळे तो धनस्थानात असेल. शुक्र हा 21 ऑगस्टपर्यंत साधारणपणे आपल्याला पराक्रम स्थानात आणि त्यानंतर तो चतुर्थ स्थानातनं भ्रमण करणार आहे. तर ही झाली एकूण ग्रहांची अदलाबदल किंवा कोणत्या स्थानातनं कोणते ग्रह कुठून जातात याचा विचार. मग या सगळ्याचा परामर्श काय आहे किंवा राशी भविष्य काय, तर या महिन्यामध्ये आपल्या कुटुंबावर शनीचा प्रभाव अधिक राहील. जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतलेले असतील तर ते या महिन्यामध्ये त्याला अडचणी येऊ शकतात. कुटुंबामध्ये मालमत्तेबाबतसुद्धा वाद होऊ शकतो. घरातल्या सदस्यांमध्ये कटुतेची भावना अधिक राहील आणि परस्पर बंधुभाव कमी होईल. अशा वेळेला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संयमाने काम करा आणि त्यावर नीट चर्चा करा. याशिवाय घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो जेणेकरून महिन्याच्या शेवटी सर्व काही पुन्हा नॉर्मल होऊ शकेल. मग व्यवसाय अथवा नोकरीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना शुभ राहील. तुम्ही व्यवसाय क्षेत्रामध्ये असाल तर अनेक मोठे करार होऊ शकतात, पण त्याची नीट तपासणी केल्यानंतरच एखाद्या कराराला होकार द्या. या काळामध्ये तुमचे शत्रू तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या सतर्कतेमुळे असं होणार नाही. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना या महिन्यामध्ये चांगला लाभ मिळण्याचे संकेत आहेत आणि त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आपल्या कामाकडे लक्ष देतील, ज्यामुळे त्यांना भविष्यात परिणाम त्यांचे होतील. तुमचा बॉस आणि इतर सहकारी तुमच्या कामावर मात्र खुश राहतील, हे तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षण किंवा करिअरचा विचार करत असताना जर तुम्ही शाळेत असाल तर या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या वर्गमित्रांना चिडवण्याचा किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न करू शकता. अशा वेळेला आपल्या मार्गात गोंधळून जाऊ नका. तसंच आपल्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या आणि कोणाशीही वाद घालणं टाळा. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वतःसाठी नवीन विषयांची निवड करतील आणि त्यावर संशोधन वगैरे करतील, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होईल. जर तुम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल, ज्याला आपण MPSC UPSC वगैरे म्हणतो ते, तर या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या तयारीवर असमाधानी असाल आणि तणावाला बळी पडू शकता. अशा वेळेला आपल्या शिक्षकांकडून गुरुजनांकडून मात्र योग्य सल्ला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वैवाहिक जीवन अथवा लव लाईफचा जर आपण विचार केला तर विवाहित लोकांचा आपल्या जोडीदारावरचा विश्वास पक्का होईल. सासरच्या मंडळींकडून ही काही चांगली बातमी मिळू शकते. अशा वेळेला सर्वांशी चांगलं वर्तन ठेवा, जे भविष्यामध्ये आपल्याला उपयुक्त ठरेल. लव लाईफमध्ये हा महिना तुमच्यासाठी चांगला सिद्ध होईल. जर तुम्ही विवाहित नसाल आणि कोणाशीही कोणत्याही नात्याबद्दल बोलत असाल तर या महिन्यामध्ये याची पुष्टी होण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळेला आपल्या सुधारणेकडे विशेष लक्ष द्या आणि अहंकार आपल्यावर वर्चस्व गाजवणार नाही याची काळजी घ्या. प्रकृती आणि आरोग्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्दीची समस्या उद्भवू शकते. परिणामी आपल्याला सर्दी, खोकला, फ्लू इत्यादींचा त्रास मात्र होऊ शकतो. अशा वेळेला थंड पदार्थ खाऊ नका, पावसात बाहेर पडू नका आणि मधुमेहाच्या रुग्णांनी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी मिठाईचं अजिबात सेवन करू नये, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं. मानसिक दृष्टीने तुम्हाला काही चिंता असू शकतात, ज्या देखील लवकरच दूर होतील. जर तुम्ही ती समस्या स्वतःपुरतीच ठेवली आणि कुणालाही सांगितलं नाही तर त्यात वाढ होईल.
आता या महिन्यामध्ये मिथुन राशीसाठी शुभ अंक आणि शुभ रंग कोणता असा जर आपण विचार केला तर शुभ अंक येतोय 7. 7 हा नेपच्यूनचा अंक मानला जातो. मग 7 अंकाची विशेषता काय, तर महिन्यात किती वेळेला 7 अंक येऊ शकतो, तर पहा 7 तारीख, 16 तारीख आणि 25 तारीख हे साधारणपणे 7 अंकाशी निगडीत आहे. त्याचप्रमाणे कोणता रंग जास्त उपयुक्त आहे, शुभ आहे, तर सगळ्यात उत्तम रंग जो आहे तो या महिन्यातला केसरिया रंग आहे. म्हणजे केशरी रंग हा अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा ठरेल. हे झालं पहिली राशी. याच भागातली दुसरी राशी म्हणजे राशीचक्रातली चौथी रास आपल्याला कर्क रास बघायची आहे. कर्क रास बघत असताना कशा काय काय बदल होऊ शकतात ते किंवा होतात ते याचा विचार करू. रवी जो आहे तो 16 ऑगस्टपर्यंत लग्नस्थानात आणि त्यानंतर तो धनस्थानातनं भ्रमण करणार आहे. मंगळ 26 ऑगस्टपर्यंत लाभस्थानात असेल, त्यानंतर तो व्ययस्थानातून भ्रमण करणार आहे. बुध 22 ऑगस्टपर्यंत धनस्थानात, नंतर 5 ऑगस्टपासून वक्री झाल्यामुळे लग्नस्थानात तो असणार आहे. शुक्र 24 ऑगस्टपर्यंत धनस्थानात, नंतर पराक्रमस्थानातनं भ्रमण करणार आहे. हे झालं काय, ग्रहमान कसे असतील कर्क राशीसाठी, कोणते ग्रह कुठे बदलतात आहे याचा आपण विचार केला. मग या सगळ्याचा परामर्श घेतल्यानंतर आता आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर या महिन्यामध्ये आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची विशेष काळजी घ्या. कारण एखाद्या सदस्याचं आरोग्य अचानक बिघडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबातल्या सर्व सदस्यांना त्रास होईल. कुटुंबातल्या एखादा सदस्य घरापासून दूर राहत असेल तर तो घरात येऊ शकतो. महिन्याच्या अखेरीला कुटुंबामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्यामुळे सर्वांचं मन त्याच्यामध्ये गुंतलेलं असेल. एखाद्या नातेवाईकांशी तुमचे मतभेद होतील आणि तेही उघडपणे समोर येईल. पण मात्र व्यवसाय नोकरीचा जर आपण विचार केला तर व्यवसाय क्षेत्रामध्ये सुद्धा नुकसान होऊ शकतं. आपलं काम कुठेतरी अडकू शकतं, ज्यामुळे मन निराश होईल. जर तुम्ही कोणाला पैसे दिलेले असतील तर त्यालाही फाशी होऊ शकते. अशा वेळेला आपल्या आजूबाजूला विशेष काळजी घ्या आणि कोणताही करार करण्यापूर्वी त्याची नीट तपासणी करणं ही तुमची जबाबदारी आहे. सरकारी अधिकाऱ्यांसाठी हा महिना धकाधकीचा ठरू शकतो आणि कामाच्या व्यापामुळे त्यांच्यावर ताणतणाव निर्माण होईल. या महिन्यामध्ये तुमच्या दयाळूपणाची भावना जागृत होईल, ज्यामुळे समाजसेवेची प्रेरणा तुम्हाला प्राप्त होईल. खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना स्वतःसाठी अधिक वेळ मिळेल, जेणेकरून ते आत्मपरीक्षण करू शकतील आणि आपल्या जीवनात काही महत्त्वाचे बदल करू शकतील. शिक्षण आणि करिअरचा विचार करता छोट्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अधिक रस वाटेल. परंतु जर आपण 11वी किंवा 12वीत असाल तर आपण आपल्या भविष्याचं नियोजन कराल. अशा वेळेला भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडू शकतील अशा विषयांवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी स्वतःसाठी नवीन मार्गदर्शकाच्या शोधात असतील, जेणेकरून ते आपलं ध्येय निश्चित करू शकतील. कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर या महिन्यामध्ये यश मिळू शकतं. अशा वेळेला तुम्हाला कुठून तरी काम करण्याची संधी प्राप्त होईल, जी तुम्ही गमावू नका, कारण भविष्याच्या दृष्टीने ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. वैवाहिक जीवन आणि लव लाईफचा जर आपण विचार केला तर आपल्या लव लाईफबद्दल तुमचा दृष्टिकोन कंटाळवाणा राहील आणि जोडीदाराबद्दलची आवड कमी होईल. पण तुमचा जोडीदार तुम्हाला चांगल्या प्रकाराने समजून घेईल, जेणेकरून तुम्हाला त्याची साथ प्राप्त होईल. जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असाल तर ते तुमची काळजी करतील. अशा वेळेला आपला स्वभाव साधा ठेवावा आणि अहंकार आपल्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही याची काळजी घ्यायची. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना या महिन्यामध्ये कोणावर तरी आकर्षण असू शकतं. तुम्हाला त्यांच्याशी मनातल्या बोलण्याची इच्छा असेल, पण घाई गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आता प्रकृती आणि आरोग्याचा जर आपण विचार केला, जर तुम्हाला आधीपासून काही अडचण असेल, आजार असेल तर या महिन्यामध्ये तुम्हाला त्यापासून आराम मिळेल.
आणि आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील. BP आणि शुगरच्या रुग्णांनी बाहेरचं अन्न खाणं टाळावं. घरी देखील पौष्टिक आहार घ्यावा. जर तुम्हाला आधीपासूनच गंभीर आजार असतील तर मात्र यामुळे तुम्हाला आराम मिळेल. मानसिकदृष्ट्या सुद्धा तुम्हाला ताजंतवानं वाटेल आणि तुमच्यात नवीन कल्पनांचा समावेश होईल. महिन्याच्या मध्यामध्ये काही कारणास्तव मनामध्ये अस्वस्थता येऊ शकते, परंतु ती फार काळ टिकणार नाही. मग आता ह्या सगळ्याचा परामर्श काय, तर या महिन्यामध्ये कर्क राशीसाठी म्हणून शुभ अंक आणि शुभ रंग कोणता, तर शुभ अंक जो आहे तो आहे 9. मग 9 हा अंक महिन्यात किती वेळेला पाहता येऊ शकतो, तर 9 अंक आहे, 18 अंक आहे आणि 27 अंक आहे. हे 3 वेळेला 9 अंक येतात आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. कोणता रंग या महिन्यामध्ये शुभ राहील, तर राखाडी रंग जो आहे तो कर्क राशीसाठी या महिन्यात अतिशय महत्त्वाचा आणि शुभदायक आहे. तर मंडळी, अशाच पद्धतीने ऑगस्ट महिन्याच्या या 2 राशी आज आपण बघितल्या. उद्याच्या भागामध्ये आपण सिंह आणि कन्या राशीचा विचार करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.